वसमतच्या वैद्यकीय क्षेत्राच्या वैभवात भर घालणारे मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम महिला रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध। आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मातोश्री हॉस्पिटलचे उद्घाटन। वसमतच्या वैद्यकीय क्षेत्राच्या वैभवात भर घालणारे मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम रुग्णसेवेत रुजू झाला आहे। आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले। हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णांसाठी 20 बेडचे अत्याधुनिक सुसज्ज सर्व सोयींसह सर्जिकल ICU व उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत। डॉक्टर अजय लोकडे यांनी वसमत तालुक्यातील महिला रुग्णांसाठी हॉस्पिटल सेवा सुरू केली आहे। या हॉस्पिटलमुळे वसमतच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक वाढणार आहे व महिला रुग्णांसाठी अवघड ऑपरेशनसाठी नांदेडला जाण्याची गरज राहणार नाही। हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह माजी मंत्री तथा साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी व भगिनींची सेवा करण्याचा उद्देश आहे। माध्यमांशी बोलत असताना HPV लसीकरणाबद्दल काय म्हणाले डॉक्टर अजय लोकडे पहा। मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं। मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं, म्हणजे किरायाच्या ठिकाणी। त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथं सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे। गरोदर माता जे आहेत जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या ॲम्बियन्समध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होते। वसमतमध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत। AC रूम म्हटलं AC रूम, नॉन AC म्हटलं नॉन AC रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलेव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत। आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं। मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार, किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे। दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे। त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस की अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत। कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल। त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील। सुविधा मी स्वतःच सांगतोय की ज्या ठिकाणी आता बाकीच्या हॉस्पिटलबद्दल तर मी काही बोलणार नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि जे मला काम ज्याच्यात माझी डिग्री आहे मी तज्ज्ञ आहे तेच काम मी माझ्या हॉस्पिटलमध्ये करणार आणि जे मी माझी फॅकल्टी सोडून मी दुसरं काम करणार नाही। मुळात दलितच्या संदर्भामध्ये महिलांचं की आता शासनानं आपल्याकडे HPV लसीकरण केलेलं आहे। बरेच वेळेस काय असते पिशवीचं कर्करोग होण्याची शक्यता असतो। बऱ्याच असं आता यूट्यूबवर्स आणि बाकीच्या रील्स पण झालेत की HPV लसीकरण करू नका म्हणून, त्याचे बरेचसे चुकीचे काही संदेश आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत। माझं सर्वांना आव्हान आहे की HPV लसीकरण जर केलं तर हे गर्भपिशवीचे ऑपरेशन सुद्धा होणार नाहीत। त्याच्यामुळं सर्व जनतेच माझं आव्हान आहे की जे काय आपले 15 वर्षाच्या खाली म्हणजे 14 वर्षाच्या ज्याचे पूर्ण नाही झालेत अशा लोकांनी HPV लसीकरण घ्यावे, जेणेकरून हे गर्भपिशवीचे काही आजार पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या होणार आहेत तर ते होणार नाही। वेगवेगळे जे प्रसूती असतात, डिलिव्हरी असतात, अवघड शस्त्रक्रिया किंवा अवघड डिलिव्हरी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो स्वभाव आहे मनमिळावू आहे। लोकांकडून जे अपेक्षा म्हणजे जे आपण म्हणतो की गोरगरिबांना जर काही एखाद्या वेळी काही पैसे वगैरे नसतील तर ते तसं त्यांना कन्सेशन पण देतात, हे मी जवळून बघितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते MD गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि त्यांचा हातखंडा ऑपरेशन आणि डिलिव्हरीमध्ये चांगला आहे।
आपल्याला जी अवघड शस्त्रक्रिया वगैरे ज्या असतात आपल्याला नांदेडला पाठवाव्या लागतात, त्याची सोय आता ह्या नवीन हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्याचा फायदा जनतेने घ्यावा असं मी जनतेला विनंती करतो. परत एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर लोकरे सरांना एकच विनंती करतो की एखादी वेळी जर गरीब पेशंट असेल तर त्यांना तुम्ही तर करताच, पण परत एकदा ज्यांना कन्सेशनमध्ये कसं देता येईल आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याकडेच तुम्ही लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करतो. ते परत सुप्रिटेंडेंट पण झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं एक अभिनंदन करतो की वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांचं प्रमोशन काल 3-4 महिन्यापूर्वीच त्यांना ॲडिशनल चार्ज मिळाला आहे, त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांच्या सेवेचा फायदा वसमत जनता घेईल अशी मी अपेक्षा करून परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो.